नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर सुनील जाधव तुमचं पाटील अकॅडमीमध्ये स्वागत. आज आपण आपलं पहिलं लेक्चर फिजिक्स या विषयाचं चालू करतोय की ज्याच्यामध्ये आपण क्लास 12चा चॅप्टर नंबर 9 करंट इलेक्ट्रिसिटी स्टार्ट करणार. हा चॅप्टर आपण क्लास 11ला पण बघितलेला आहे. त्यामुळं हा चॅप्टर सुरू करण्याच्या आधी आपण थोडंसं क्लास 11चं पण रिव्हिजन करणार आहे की ज्याच्यामुळं आपल्याला ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे म्हणजे सांगायचं झालं तर JEE, नीट, CET यासारखे जे एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये क्लास 11 आणि क्लास 12 दोन्हीचा जो मिळून करंट इलेक्ट्रिसिटी आहे त्याच्यावरती क्वेश्चन पडतात. त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ह्याच्यामधला क्वेश्चन हा फिक्स असतो करंट इलेक्ट्रिसिटीमधला, आणि तो जो आहे तो 11+12 मिळून क्लास 11ला जे आपण काय काय पॉईंट्स बघितलेले आहेत तेच आपल्याला पॉईंट्स क्लास 12च्या करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये सुद्धा वापरायचे. त्यामुळे आज आपण काय बघूया की हा जो चॅप्टर आहे ह्या चॅप्टरमधले थोडेसे पॉईंट्स रिवाइज करूया. चॅप्टरचं नाव जर बघितलं तर चॅप्टरचं नाव आहे करंट इलेक्ट्रिसिटी, आणि त्याचा जो मिनिंग आहे द स्टडी ऑफ चार्जेस इन मोशन. ज्यावेळी चार्जेस आपण काय करतो मोशनमध्ये कन्सिडर करतो त्यावेळी त्यांचा जो केलेला स्टडी आहे त्या सगळ्या स्टडीला काय म्हटलं जातं, करंट इलेक्ट्रिसिटी म्हटलं जातं. करंटची डेफिनेशन आहे द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाइम, की किती टायमिंगमध्ये किती चार्ज एखाद्या कंडक्टरमधून फ्लो झाला त्याला आपण काय म्हणतो, करंट असं म्हणतो. हे सुरुवात झाली त्याची. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आपण शिकत गेलेलो आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण याच्यामध्ये जो बघतो तो एक लॉ आहे. तो कुठला लॉ आहे तर ओहम्स लॉ. पहिला जो पॉईंट आपण मागच्या वर्षी शिकलो तो म्हणजे आहे ओहम्स लॉ. आता हा ओहम्स लॉ आपल्याला काय सांगतो की जर आपण एखादा फिजिकल कंडक्टर कन्सिडर केला, कंडक्टर म्हणजे एखादा मेटल रॉड, आणि तो बॅटरीशी कनेक्ट केला तर त्यातनं फ्लो होणारा जो करंट आहे तो त्याच्या पोटेन्शियल डिफरन्सला काय असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. म्हणजे सांगायचं झालं तर अशा पद्धतीनं आपण काय कन्सिडर करतो, एखादा कंडक्टर कन्सिडर करतो आणि हा कंडक्टर बॅटरीच्या अक्रॉस कनेक्ट केल्यानंतर त्या कंडक्टरमध्ये काय होणार आहे, करंट आय फ्लो होतो. ह्या बॅटरीच्या कंडक्टरच्या अक्रॉस असणारा पोटेन्शियल डिफरन्स आणि त्याच्यामधनं जो फ्लो होणारा करंट आय आहे हे दोन्ही काय असतात, एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. म्हणजे जर आपण इक्वेशनच्या स्वरूपात सांगायचं झालं तर पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय आणि V इज इक्वल टू आपण काय घेतो, कॉन्स्टंट इंटू आय घेणार, आणि ह्या ठिकाणी जो कॉन्स्टंट असतो तो कॉन्स्टंट म्हणजे आपण काय घेतो, रेझिस्टन्स घेतो. त्यामुळे V इज इक्वल टू R इंटू आय. ह्याच्यामध्ये सुरुवातीला आपण जो पहिला कन्सेप्ट बघतो तो म्हणजे काय आहे, रेझिस्टन्स आहे, आणि रेझिस्टन्स इज इक्वल टू आपण काय घेणार, V/I. म्हणजे कुठलेही जर इलेक्ट्रिक सर्किट आपण घेतलं आणि त्या सर्किटमध्ये फ्लो होणारा करंट आणि त्या कंडक्टरच्या अक्रॉस असणारा पोटेन्शियल डिफरन्स ह्या दोघांचा रेशो जर घेतला तर तो रेशो आपल्याला काय काय मिळतो, कॉन्स्टंट मिळतो, आणि तोच कॉन्स्टंट म्हणजे काय असतो, रेझिस्टन्स. रेझिस्टन्सची डेफिनेशन जर सांगायचं झालं तर रेझिस्टन्सची डेफिनेशन ही त्याच्या नावाप्रमाणेच आहे. रेझिस्टन्सचा मिनिंग असतो अपोजिशन, आणि इतर रेझिस्टन्स काय करतो काम, तर इट इज अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट. असा जर आपण कंडक्टर कन्सिडर केला आणि ह्या कंडक्टरमध्ये जर चार्ज फ्लो होतो इकडून इकडं, तर त्या चार्जला इथून इथपर्यंत जाण्यापासून जी गोष्ट आपल्याला अडवणार आहे ती गोष्ट म्हणजे ह्या ठिकाणी काय असणार आहे, रेझिस्टन्स असणार. आणि हा रेझिस्टन्स बॉडीमध्ये आपोआप तयार होतो. हा आपण बाहेरून अप्लाय नाही करत. ज्यावेळी चार्ज आता बघायला गेलं तर हा मेटल कंडक्टर आहे, आणि मेटल कंडक्टर जर म्हटलं तर सॉलिड स्टेटमध्ये, आणि सॉलिड स्टेट सांगायचं झालं तर ह्याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स खूप जास्त आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये मॉलिक्युल्सची गर्दी आहे, आणि ज्यावेळी चार्ज ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत जाणार आहे त्यावेळी तो चार्ज तिथल्या ज्या मॉलिक्युल्सला आहे तो तिथं ट्रान्सफर होतं, आणि त्याला प्रत्येक ठिकाणी ट्रान्सफर होताना काय येतं, अपोजिशन येतं, आणि तोच अपोजिशन म्हणजे ह्या ठिकाणी काय असतं, रेझिस्टन्स असतं. जास्त डिटेलमध्ये सांगायची काय गरज नाही, कारण मागच्या वर्षी पण आपण हे शिकलेलं आहे. आपण फक्त काय करतो, थोडंसं रिवाइज करतो. रेझिस्टन्सची डेफिनेशन द अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट. रेझिस्टन्सचं युनिट आपण या ठिकाणी वापरतो ओम. हे फक्त लक्षात ठेवायची गरज. बाकी व्होल्टेज आणि करंट हे मागच्या वर्षी आपण शिकलेलं. रेझिस्टन्स बघितल्यानंतर आपण रेझिस्टन्सचा डिपेंडन्स बघतो. रेझिस्टन्सचा डिपेंडन्स बघतो ऑन लेंथ अँड एरिया. डिपेंडन्स of resistance
ऑन लेंथ अँड एरिया ऑफ कंडक्टर. हे पण खूप इम्पॉर्टंट आहे की जर आपण कंडक्टरची लेंथ किंवा कंडक्टरचा एरिया चेंज केला कशा पद्धतीने रेजिस्टन्स पण चेंज होणार. तर डायरेक्टली आता सांगतो की रेजिस्टन्स जर आपण कंडक्टरची लेंथ वाढवली तर तो वाढतो आणि कंडक्टरची लेंथ कमी केली तर रेजिस्टन्स पण काय होतो, कमी होतो. त्यामुळे रेजिस्टन्स हा लेंथ वरती डायरेक्टली प्रोपोर्शनल. रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी लेंथ. लेंथ इन्क्रीज केली की रेजिस्टन्स पण इन्क्रीज होणार, लेंथ कमी केली तर रेजिस्टन्स पण कमी होणार. हे साधं सिंपली आपण सांगू शकतो की एखादा जर मी मोठा रॉड घेतला तर त्या ठिकाणी त्याला एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट पर्यंत जाण्यासाठी जे अपोजिशन येणार आहे ते जास्त येणार आहे. त्यामुळे साहजिकच रेजिस्टन्स काय होणार आहे, वाढणार आहे. आणि जर आपण त्या कंडक्टरची लेंथ कमी घेतली तर त्याला इथून इथपर्यंत जाण्यासाठी जो अपोजिशन होणार आहे तो अपोजिशन पण काय होणार आहे, कमी होणार आहे. त्यामुळे रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ कंडक्टर. दुसरा पॅरामीटर जो सांगितला तो म्हणजे एरिया. रेजिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. रेजिस्टन्स काय असतो, हा एरियाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. म्हणजे हा जर कंडक्टर घेतला सिलेंड्रिकल तर हा त्याचा एरिया, ठीक आहे. मग हा एरिया आपण वाढवतो किंवा कमी करतो त्याच्यावरती रेजिस्टन्सचं डिपेंडन्स. एरिया जर आपण वाढवला तर त्या ठिकाणी त्याला जे होणारं अपोजिशन आहे ते कमी होणार आणि एरिया जर कमी केला तर त्याला होणारं अपोजिशन काय होणार आहे, वाढणार. म्हणजे सांगायचं झालं तर सुरुवातीला रस्ता एवढा आहे आणि त्याच्यामधून मला जर जायचं आहे तर त्या रस्त्यामधून जाताना मला अपोजिशन खूप जास्त येणार आणि जर मी रस्त्याची रुंदी वाढवली तर मला त्या ठिकाणी अपोजिशन काय येणार, कमी येणार. त्यामुळे आपण डायरेक्टली सांगू शकतो की रेजिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी एरिया. आणि हे जर दोन आपण कंबाईन केलं तर रेजिस्टन्स इज प्रोपोर्शनल टू काय येतं, लेंथ अपॉन एरिया. ठीक आहे. दॅट इज देअरफॉर रेजिस्टन्स इज इक्वल टू कॉन्स्टंट इनटू एल अपॉन ए. मग रेजिस्टन्स इज इक्वल टू हा कॉन्स्टंट म्हणजे आपण काय घेतो, रो एल अपॉन ए घेतो. रो हा काय आहे, स्पेसिफिक रेजिस्टन्स आहे. त्यामुळे रो इज इक्वल टू काय येतं, आर ए अपॉन एल. ह्याच्यावरती पण न्यूमेरिकल्स पडू शकतात, ठीक आहे, सीईटीला वगैरे. त्यामुळे हे पण फॉर्म्युला पण आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. हा कशाचा फॉर्म्युला आहे, स्पेसिफिक रेजिस्टन्स. की स्पेसिफिक रेजिस्टन्स इज इक्वल टू आर ए अपॉन एल. ह्याच्या अपोजिट ज्या गोष्टी असतात त्याला आपण म्हणतो कंडक्टन्स किंवा कंडक्टिव्हिटी. पण त्याचा पण जास्त आपल्याला फरक पडत नाही. रेजिस्टन्सच्या अपोजिट जो असतो कंडक्टन्स. म्हणजेच कंडक्टन्स जर घ्यायचा झाला तर जी त्याचा सिम्बॉल आहे, जी इज इक्वल टू 1 अपॉन आर. रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स इज कॉल्ड एज कंडक्टन्स. तसंच रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी किंवा स्पेसिफिक रेजिस्टन्स इज कॉल्ड एज कंडक्टिव्हिटी. आणि त्याचा सिम्बॉल असतो सिग्मा. सिग्मा इज इक्वल टू काय असतं, 1 अपॉन रो असतं. हे कसं झालं, कंडक्टिव्हिटीचं. हे फक्त लक्षात ठेवायचं. हे काय आपल्याला जास्त यूज होईल असं नाही, पण पॉईंट तुम्हाला रिवाइज व्हावा म्हणून फक्त ते सांगितलं. हे झालं काय ओहम्स लॉ. त्यानंतर आपण काय बघितलं, डिपेंडन्स ऑफ रेजिस्टन्स ऑन लेंथ अँड एरिया. तसंच अजून एक डिपेंडन्स आहे तो म्हणजे आपण कोणावरती घेतो, टेम्परेचरवरती घेतो. की जर मी टेम्परेचर एखाद्या कंडक्टरचं वाढवलं तर त्या कंडक्टरचा जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स वाढेल का कमी होईल. आता ही डिपेंडेबल गोष्ट आहे की जर आपण टेम्परेचर त्या कंडक्टरचं वाढवलं तर त्या ठिकाणी त्याचा रेजिस्टन्स पण काय होतो, वाढतो. ठीक आहे. त्यामुळं टेम्परेचर डिपेंडन्ससाठीचा फक्त इथं आपण एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. बाकी डिटेलमध्ये काही त्याची गरज नाही. तो म्हणजे आपण काय घेतो, त्याचा टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. काय घेतो, टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. त्याचा सिम्बॉल जो आहे त्याचा सिम्बॉल आहे अल्फा. अल्फा इज इक्वल टू आपण फॉर्म्युला घेतो आर टी मायनस आर झिरो अपॉन आर झिरो डेल्टा टी. अल्फा इज द टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. आर टी हे म्हणजे काय, रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर ॲट टेम्परेचर टी. आर झिरो इज द टेम्परेचर ऑफ रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर ॲट 0 डिग्री सेल्सिअस. डेल्टा टी इज द टेम्परेचर डिफरन्स. म्हणजे हे ज्या टेम्परेचरला आपण त्याचा रेजिस्टन्स मेजर करणार आहे तो हा 0 डिग्री सेल्सिअसचा टेम्परेचर रेजिस्टन्स आणि अल्फा हा काय झाला त्याचा टेम्परेचर कोएफिशियंट. तसंच दुसरा पण फॉर्म्युला आपण घेतो इथं, अल्फा इज इक्वल टू R1
R2 minus R1 upon R1 into T2 minus T1. हा फॉर्म्युला आपण कधी वापरणार आहे, जर आपल्याला 0 डिग्री सेल्सिअसचा रेझिस्टन्स दिला नसेल तर हा T1 टेम्परेचरचा रेझिस्टन्स, हा T2 टेम्परेचरचा रेझिस्टन्स आणि हा त्यांच्यामधला डिफरन्स. या दोन्ही फॉर्म्युले वापरून आपण काय करू शकतो, टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेझिस्टन्स काढू शकतो. ह्या गोष्टीवरती कंडक्टन्सना आपण दोन पार्टमध्ये डिवाइड करतो. एक म्हणजे पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आणि दुसरं निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हणजे काय की ज्या ठिकाणी एखाद्या कंडक्टरचा रेझिस्टन्स टेम्परेचर बरोबर वाढत असेल तर त्याला आपण म्हणणार पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. एखाद्या कंडक्टरचा रेझिस्टन्स टेम्परेचर बरोबर कमी होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार, निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. हे मटेरियल टू मटेरियल काय राहतं, व्हॅरी करतं. त्यामुळं आपण स्पेसिफिकली सांगू शकत नाही की कुणाचा वाढणार आणि कुणाचा कमी. हे टेम्परेचर डिपेंडंट झालं रेझिस्टन्सचं. नेक्स्ट त्याच्यानंतरचे जे दोन पॉईंट आहेत ते म्हणजे कॉम्बिनेशन्स ऑफ रेझिस्टन्सेस. काय बघतो आपण, कॉम्बिनेशन्स ऑफ रेझिस्टन्सेस. दोन कॉम्बिनेशन आपण याच्यामध्ये बघतो. पहिलं कॉम्बिनेशन ते म्हणजेच सिरीज कॉम्बिनेशन. सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टन्सेस. रेझिस्टन्सचा सिम्बॉल सगळ्यांनाच माहित आहे. मग अशा पद्धतीने आपण काय करतो, रेझिस्टन्स ड्रॉ करतो. इथं मी काय कन्सिडर करतोय, दोन रेझिस्टन्सेस घेतो, R1 आणि R2. आणि हे R1 आणि R2 जर मी एका पाठोपाठ एक कनेक्ट केलं असतील तर त्या कॉम्बिनेशनला मी काय म्हणणार, सिरीज कॉम्बिनेशन म्हणणार. हे मागच्या वर्षी आपण शिकलो होतं. आणि हे कॉम्बिनेशन्स आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहेत आत्ताच्या चॅप्टरमध्ये, कारण जिथं आपण काय करणार आहे, कॉम्प्लेक्स सर्किट शिकणार आहे. आणि कॉम्प्लेक्स सर्किटमध्ये रेझिस्टन्सची कॉम्बिनेशन्स वेगवेगळे केलेले आहेत. काय काय रेझिस्टन्स सिरीजमध्ये जोडले असतील, काय काय पॅरलमध्ये जोडले असतील. मग त्यांचा आपल्याला कंबाईन रेझिस्टन्स काढावा लागेल. ह्या ठिकाणी जर सिरीज कॉम्बिनेशन आपण घेतलेलं आहे आणि त्याचा जर मला कंबाईन रेझिस्टन्स काढायचा असेल तर कंबाईन रेझिस्टन्स काढण्याचा फॉर्म्युला काय आहे, तर RS इज इक्वल टू R1 प्लस R2. जर दोनपेक्षा जास्त असतील तर आपण काय करणार, त्या सगळ्या रेझिस्टन्सची ॲडिशन करायचं. जेवढे रेझिस्टन्स कॉम्बिनेशनमध्ये जोडलेले आहेत त्या सगळ्यांची ॲडिशन ते म्हणजे काय झालं, सिरीज कॉम्बिनेशनचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स. तर लक्षात ठेवायचं की सिरीज कॉम्बिनेशनमध्ये दोन्ही रेझिस्टन्स काय व्हायला पाहिजेत, एका पाठोपाठ एक जोडायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये दोन्ही कंडक्टरमधून जाणारा करंट असतो तो काय असतो, सेम असतो. आणि ह्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स फक्त वेगवेगळा असतो. म्हणजे करंटची व्हॅल्यू सेम असते, पोटेन्शियल डिफरन्स दोन्हीच्या अक्रॉस काय मिळतो आपल्याला, वेगवेगळा. तसं दुसरं कॉम्बिनेशन आपण मागच्या शिकलो ते म्हणजे कुठलं आहे, पॅरलल कॉम्बिनेशन. पॅरलल कॉम्बिनेशन. पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये काय होतं की दोन रेझिस्टन्सेस आपण एकमेकांच्या पॅरलली कनेक्ट करतो. जसं मी डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे की त्या पद्धतीने जर दोन रेझिस्टन्स म्हणजे R1 आणि R2 हे जर आपण काय केले, एकमेकांशी पॅरलल मध्ये कनेक्ट केले आणि त्यांचा मला जर इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढायचा असेल तर तो काढण्याचा फॉर्म्युला काय, तर 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. हा काय झाला, त्याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढण्याचा फॉर्म्युला. ठीक आहे. मग हे काय तर रेसिप्रोकल्स आहे. मग आता हे दोन जर कॉम्बिनेशन बघितले तर दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये रेझिस्टन्स वाढतो कुठं, तर सिरीज कॉम्बिनेशनला, कमी कुठं होतो तर पॅरलल कॉम्बिनेशनला. जसं इथं सांगितलं की करंट सेम जातो, तसं इथं करंट इथं आल्यानंतर दोन्ही रेझिस्टन्स मध्ये काय होतो, डिवाइड. इथं पोटेन्शियल डिफरन्स वेगवेगळा राहतं, इथं पोटेन्शियल डिफरन्स काय राहतं, सेम राहतं. हे काय झालं, सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन्स ऑफ रेझिस्टन्सेस. हा इम्पॉर्टंट पार्ट आहे, हा आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना वापरायचा. कॉम्बिनेशन झाल्यानंतर नेक्स्ट आपण जे बघणार आहे ते म्हणजे काय आहे, कलर कोडिंग ऑफ रेझिस्टन्सेस. काय बघणार आहे, कलर कोडिंग ऑफ रेझिस्टन्सेस. कलर कोडिंग म्हणजे काय की जर एखाद्या रेझिस्टन्सची व्हॅल्यू त्या रेझिस्टन्सवरची लिहायची असेल तर ते कलर कॉम्बिनेशनमध्ये दिले जातात. आता कलर कॉम्बिनेशन का दिलेलं आहे, तर रेझिस्टन्स हा खूप छोटा पार्ट असतो आणि त्याच्यावरती जर त्याची व्हॅल्यू लिहायची असेल तर आपल्याला खूप लहान डिजिटमध्ये लिहायला लागणार, ते आपल्याला दिसणार. मग त्याची व्हॅल्यू माहीत करण्यासाठी काय केलं जातं, त्या ठिकाणी कलर कोडिंग केलं जातं. कलर कोडिंगच्या बाबतीत फक्त मी तुम्हाला एवढं सांगेन. आता मागच्या वर्षी आपण शिकलोच आहे, त्यामध्ये जास्त काही पूर्ण पण पॉईंट नाही आहे.
की त्या रेझिस्टन्सवरती 4 बँड्स असतात. पहिला बँड जो दाखवतो तो फर्स्ट डिजिट, सेकंड बँड जो दाखवतो तो सेकंड डिजिट, थर्ड बँड जो दाखवतो तो म्हणजेच मल्टिप्लायर आणि चौथा बँड जो दाखवतो तो काय असतो टोलरन्स. आपण कुठून पुढे जातो तो लेफ्ट टू राईट, म्हणजे लेफ्टला 3 बँड्स असतात आणि राईटला एकच बँड असतो. तो असतो आणि नसतो. त्यामुळे पहिल्यांदा किती बँड असतात तर 3 बँड्स असतात. म्हणजे दाखवायचं झालं तर अशा पद्धतीने जर आपण रेझिस्टन्स काढला सिलेंड्रिकल तर ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण सुरुवातीला 3 बँड नंतर काय असतो 1 बँड असतो. पहिला जो बँड आहे तो आहे फर्स्ट डिजिट, सेकंड जो बँड आहे तो सेकंड डिजिट, थर्ड जो बँड आहे तो मल्टिप्लायर आणि चौथा जो बँड आहे टोलरन्स. आणि हे कशा पद्धतीने करायचं हे आपल्याला माहिती आहे आणि आपण त्याचा टेबल पण स्टडी केलेला आहे. टेबलचा जर स्टडी सांगायचं झालं तर टेबल मागच्या वेळी दिलेलं आहे. बी रॉय ऑफ ग्रेट ब्रिटन हॅव्हिंग व्हेरी गुड वाईफ, हे वाक्य सगळ्यांनीच मला सांगितलं असते. आणि ह्या वाक्यानुसार आपण ते काय करतो टेबल लक्षात ठेवतो. म्हणजेच कुठलं ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्लू, ठीक आहे. अशा पद्धतीनं कलर्स आपण लक्षात ठेवतो. शेवटला टोलरन्सला 3च घेतो आपण, एक म्हणजे गोल्ड, सिल्वर किंवा नो कलर. हा टोलरन्ससाठीच असतो. नो कलर म्हणजे तिथं कलर नसेल आणि त्याच्यावरून आपण काय करू शकतो त्याची व्हॅल्यू काढू शकतो. हे आपण कशामध्ये शिकलेलं आहे कलर कोडिंगमध्ये शिकलो. कलर्स जे आहेत ते 0 to 9 पर्यंत डिजिट घेतो आपण. मल्टिप्लायर पण तसंच 10⁻0 to 10⁻9 पर्यंत घेतो. आणि टोलरन्ससाठी फक्त 3च, गोल्ड, सिल्वर आणि नो कलर. गोल्डसाठी ±5%, सिल्वरसाठी ±10% आणि नो कलरसाठी ±20%. हे झालं कलर कोडिंग. तसंच अजून ह्या टॉपिकमध्ये आपण जे बघितलेलं आहे ते म्हणजेच काय 2 डेफिनेशन्स बघितलेले आहेत शेवटला. ते म्हणजेच EMF आणि पोटेन्शियल डिफरन्स. 2 डेफिनेशन्स कुठल्या बघितलेल्या आहेत? EMF अँड पोटेन्शियल डिफरन्स. तर EMF म्हणजे काय तर अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लाइड बाय द सेल टू सर्क्युलेट अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज वन्स राउंड दी सर्किट. म्हणजे जर आपण इथे एक सर्किट घेतलं, हा मेटल कंडक्टर त्याच्या अक्रॉस कनेक्ट केलेला आहे, सेलच्या अक्रॉस कनेक्ट केलं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. त्यातनं करंट I फ्लो होणार, ठीक आहे. ह्याच्या टर्मिनलच्या अक्रॉस आपण काय घेतो पोटेन्शियल डिफरन्स घेतो आणि ह्या टर्मिनलच्या अक्रॉस आपण काय घेतो EMF घेतो. तर EMF म्हणजे काय द अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लाय, the amount of energy supplied by the cell to circulate the unit positive charge once round through the circuit. म्हणजे हा जो सेल आहे सोर्स, त्या सेलनं त्या चार्जला ह्या सर्किट मधून एकदा फिरवण्यासाठी जेवढी एनर्जी सप्लाय केली जाईल ती म्हणजेच काय असतं EMF. दुसरे डेफिनेशन म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आहे. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय द अमाऊंट ऑफ एनर्जी स्पेंड, द अमाऊंट ऑफ एनर्जी स्पेंड to circulate the unit positive charge once round through the circuit. म्हणजेच हे काय आहे एनर्जी खर्च केली आणि हे काय आहे एनर्जी सप्लाय केली. टोटल एनर्जी जेवढी सप्लाय होणार आहे त्यातली कंडक्टरने किती खर्च केली तर म्हणजेच काय असतं पोटेन्शियल डिफरन्स असतं. आणि ह्याच्यावरतीच आपण एक फॉर्म्युला डिराइव्ह केला होता. तो म्हणजे कोणासाठी इंटरनल रेझिस्टन्ससाठी किंवा एखाद्या सर्किटमध्ये जर सेल आपण कनेक्ट केलेला आहे त्या सेलला इंटरनल रेझिस्टन्स आहे आणि त्याच्यामधून जो फ्लो होणारा करंट आहे तो फाइंड आउट करण्यासाठी ॲप्लिकेशन ऑफ ओहम्स लॉ मध्ये आपण बघितलेला आहे I = E/R+R. याचं डेरिव्हेशन मी येणार नाही कारण आपण हे मागच्या वर्षी बघितलेलं आहे, ठीक आहे. त्यामुळे हा फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा. ह्या फॉर्म्युला आपण कधी वापरणार आहे ज्यावेळी आपण एक सेल कनेक्ट केलेला आहे आणि त्या सेलला त्याचा स्वतःचा एक इंटरनल रेझिस्टन्स आहे स्मॉल r, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण एक एक्सटर्नल रेझिस्टन्स जोडलेला आहे कॅपिटल R आणि त्या सर्किटमधून जो फ्लो होणारा करंट आहे तो जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर आपण काय घेणार I = E/R+R घेणार. अजून एखादा एक रेझिस्टन्स जोडला असेल तर तिथं फक्त आपण काय करणार आहे अजून RE घेणार. RE म्हणजेच काय एक्सटर्नल रेझिस्टन्स. हा सुद्धा फॉर्म्युला आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी यूज होतो. CETला पण आपण त्या फॉर्म्युल्यावरती एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. बोर्डाला सुद्धा मागच्या वर्षी आपण हा शिकलोय पण ह्या वर्षी सुद्धा बोर्डाच्या एक्झाममध्ये जर एखादा क्वेश्चन पडला तर आपल्याला हा फॉर्म्युला सुद्धा त्या ठिकाणी काय करायचा आहे यूज करायचा. अशा पद्धतीनं आपण क्लास 11ला जो करंट इलेक्ट्रिसिटी बघितलेला आहे
त्या करंट इलेक्ट्रिसिटीचं थोडंसं रिव्हिजन केलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरपासून आपण जे बघणार आहे ते म्हणजे काय बघणार आहे, तुमचा क्लास 12चा करंट इलेक्ट्रिसिटी जो स्टार्ट करणार आहे. थँक्यू.